विलोभनीय सौंदर्यानं विनटलेला हा अधिवेशन स्थळातील परिसर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचा हा 38 अधिवेशनाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचे या परिषदेचे मावळते अध्यक्ष आदरणीय कवीश्वर कुलाचार्य श्री विद्वांस बाबाजी आणि आज ज्यांच्या हातात या कार्यक्रमाचे सूत्र जाणार आहेत असे आमचे आदरणीय कवीश्वर कुलाचार्य अमरावती निवासी कारंजेकर बाबाजी महानुभाव पंथाच्या परिषद स्थापनेमध्ये कैवल्यवासी ओंकार बिडकर बाबा होते आणि त्यानंतर परंपराजी कवीश्वरांचीच अध्यक्ष होण्याची सुरुवात झाली आणि आता सुद्धा नागराज बाबा, कारंजेकर बाबा, गोपीराज बाबा आणि विद्वांस बाबा आणि त्यानंतर आजही कारंजेकर बाबा म्हणजे महानुभाव पंथाला विकासमुख करण्यासाठी कवीश्वर परंपरेचा मोठा वाटा आहे आणि त्या दृष्टीनं हा आजचा सोहळा आदरणीय महानुभाव पंथास ललांबूच ठरलेले आदरणीय श्री कारंजेकर बाबा यांना नवोदित अध्यक्ष या ठिकाणी करण्यात येत आहे। ही महानुभाव पंथाच्या दृष्टीने सुचिन्ह आहे, आनंदाची गोष्ट आहे। आज आम्हाला आठवतं पूर्वीचा जो काळ 1955 साली नागपूर शहरामध्ये त्यावेळचे कृषी मंत्री भारताचे श्री पंजाबराव देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालं होतं। त्या नाशिक शहरामध्ये पुनश्च या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन या ठिकाणी होतंय। ही महानुभाव पंथाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं काम आहे। आदरणीय कारंजेकर बाबांच्या प्रयत्नातनं विविध गोष्टींची घोषणा झालेली आहे, उद्घोषणा झालेली आहे। महाराष्ट्राच्या विविध स्थानांच्या विकासाचा सुद्धा उद्घोष झालेला आहे आणि तो बाबांच्या कारकिर्दीमध्ये निश्चितच पूर्णत्वास जाणार आहे। विद्यापीठाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे। अशाच प्रकारचं कार्य सदोदित बाबांच्या हातून हो अशी शुभेच्छा देतो आणि महानुभाव पंथाच्या या थोर उज्ज्वल परंपरा या परंपरेला सातत्याने पुढे नेण्याचं कार्य श्री बाबाजी करतील एवढी अपेक्षा करतो। दंडवत प्रणाम। धन्यवाद बाबा।